गेले 2 दिवस निवृत्त शिक्षिकेच्या खुनाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू होता। आज त्याचा उलगडा झाला। पोलिसांनी वर्षा जोशी या शिक्षिकेच्या मैत्रिणीला फोन करून माहिती घेतली व संपर्कात असलेला जयेश भालचंद्र गोंधळेकर या संशयित आरोपीस ताब्यात घेतले। निवृत्त शिक्षिकेचा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली। जयेश गोंधळेकर या तरुणाने दागिने व पैशासाठी खून केल्याचे समोर आले आहे। विधवा शिक्षिकेचे 70,000 रुपये, 4 सोन्याच्या बांगड्या, 1 सोन्याची चैन खून करून लांबवण्यात आले आहे। पण पोलिसांच्या तपासात आरोपी लपू शकला नाही। पोलिसांनी ज्या पद्धतीने तपासाची चक्रे फिरवली ते पाहता घटना करून पसार झालेला आरोपी पोलिसांना सापडला। जयेश गोंधळेकर हा मूळ गोंधळे गावचा असून जोशी यांच्या ओळखीतला होता। काही वर्षांपूर्वी तो सातारा येथे नोकरी करत होता, मात्र सध्या बेरोजगार होता। आर्थिक गरजेतून त्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले। घराचा दरवाजा तोडलेला नसून आतूनच उघडून खून करण्यात आला असल्याने सुरुवातीपासूनच ओळखीच्या व्यक्तीकडूनच गुन्हा घडल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला। गुरुवारी सकाळी या घटनेचा उलगडा झाला। वार्ता कळता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी कॉम्प्युटर हार्ड डिस्कही गायब केल्याचे आढळले। वर्षा जोशी या दाभोळ तालुका दापोली येथील महाकाळ कुटुंबातील असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निवृत्त झाल्या होत्या। पतीच्या निधनानंतर त्या धामणवणे येथे एकट्याच राहत होत्या। निवृत्तीनंतर त्यांनी नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली होती आणि काही दिवसात हैदराबादला जाण्याचा त्यांचा मानस होता। मैत्रिणीचा संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला व एका तरुणाला चौकशीसाठी पाठवल्यानंतर घटनेचा उलगडा झाला। 7 तारखेला धामणवणे गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष 65 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला गेलेला आहे। त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्रे हलवली। आमचे ॲडिशनल SP, आमची SDPO, इथले चिपळूणचे PI यांची टीम तसेच LCBची टीम अशा सगळ्यांनी तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इसमाने त्यांचा निर्घुण खून केलेला आहे। हा खून त्यांनी 6 तारखेच्या आणि 7 तारखेच्या मध्ये केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते। त्यानंतर पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं। त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्घुण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे। एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी 27,000 कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता। तसेच 4 सोन्याच्या बांगड्या, चेन आणि पोत अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्याचा घरातून घेऊन गेलेला होता। खून त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडामध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी त्याचा खून केलेला। आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून? याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे। त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाही आहे, पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसऱ्या आरोपीबद्दल आम्ही साताऱ्याचं समजते त्याबद्दल आमचा तपास चालू आहे। लवकरच माहिती समोर येईल। आणि आरोपी आणि मयत हे एकाच गावचे नातेसंबंध आहे की कसं? ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळेकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्या समोर आलेली आहे। आणि याच्यातूनच ज्या महिला ज्यांचा खून झालेला आहे वर्षा जोशी आणि हे एकमेकाच्या ओळखीचे होते। ते फिरायला जायचे, ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते, तेव्हा जयेश गोंधळेकर त्यांना यामध्ये मदत करत। तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या, त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं। CCTV फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते। त्या CCTV फुटेजनुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले। रस्त्यावरील बाकी CCTV तपासले असता, आरोपींना ताब्यात घेतले असता, त्यांना इंट्रोगेट केले असता बरीचशी माहितीचा उलगडायचा झालेला आहे। आरोपीची माहिती झालेली होती जवळपास, पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्यांच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो। त्यामुळे उघड नाही रस्त्यावर त्याच्याकडे त्यांनी चोरून नेला होता, तो तुमच्याकडे जमा झाला, त्यांनी जमा केला आहे कसं आहे?
काही गोष्टी आमच्या जे जसं रिकव्हरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क ते कॉम्प्युटरची त्यांच्या आणि DVR त्या CCTV फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते. त्याचा आम्ही पंचनामा करून ते सीज केलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.